आणि आज आम्ही थोडंसं गायनाच्या शिस्त या बाबतीत बघत असताना त्याचा उद्देश काय आहे त्यामध्ये 3 मुद्दे आम्ही बघणार आहे. आणि गायन कशा प्रकारे आमचं असावं, कुठं देवाच्या राज्यामध्ये किंवा चर्चमध्ये किंवा वैयक्तिक आराधनेमध्ये आमचं गायन कशा प्रकारे असावं या बाबतीत शिस्त काय आहे ते आम्ही जाणून घेणार आहोत. अनेक वेळा आम्ही गीत गात असताना ना त्यामध्ये भावना असतात, ना टाळ्या, ना ना शब्द निघतात, ना टाळ्या वाजतात, ना भावना आहेत, काहीच नाही, नुसतं म्हणायचं. बघूया वचन त्याबद्दल काय सांगताय. त्यामुळे आम्ही जाणून घ्यावं की हे गायन किती महत्वाचं आहे, स्तुती गायन, स्तोत्र गायन किती महत्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. अनेक वेळा जर असं कळून आलं की या ठिकाणी नुसतं म्हणजे गायन होणार आहे, तर अनेक लोक काय होतात, कोण काय म्हणत बसायचं, कुठं जाय नको राहू दे, गायब होतात. पण त्यामध्ये एक वेगळं फळ आहे. आमेन, आमेन. तर एक आत्मिक शिस्त म्हणून, गायनाची शिस्त त्यातला एक भाग म्हणून आज आम्ही पाहूया. प्रथम आपण पाहूया गायनाचा उद्देश काय आहे. काही मुद्दे आहेत गायनामागचे उद्देश काही आहेत ते जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण अजून पुढच्या गोष्टी बघूया. सांगा, काय वाटते तुम्हाला गायनाचे उद्देश काय असेल? देवाची थोरवी करणे. बाकीचे कशाला गातात त्यांनाच माहित नाही वाटत. ठीक आहे, काय अडचण नाही, जाणून घेऊया. हा, देवाला देणगी देणे. हा, देणे. ओके. देवाचं नाव गाऊन उंच करणे. देवाला ठीक आहे. व्हेरी गुड. इकडं त्या बाजूला देवाने एका उद्देशाने मनुष्याला निर्माण केलंय. मनुष्याने माझं स्तवन करावं, स्तुती करावं, ते आम्ही करायला पाहिजे. सर्व उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, केबीसी नव्हे उत्तर चुकायला, सगळी उत्तरं बरोबर आहेत. आमेन, हालेलुया. आपण 3 भागामध्ये याचं उत्तर बघूया. सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत, कुठं ना कुठं जुळतात. 3 भागामध्ये एक वर, असं लक्षात ठेवा तुम्ही, वर, त्यानंतर आत, बाहेर. 3 उद्देश. कुठं? वर, आत, बाहेर. सांगा हो. अवघड शब्द आहे त्याच्यासाठी, पण आपण सोपं करून ठेवूया. वर, आत, बाहेर. आता या 3 याच्यावरून पहिला वर, त्याचा अर्थ काय ते आपण जाणून घेऊया. वर म्हणजे देवाला स्तुती देणे. मगाशी उत्तर दिले तुम्ही. वर म्हणजे कुठे आहे? परमेश्वराला आम्ही स्तुती देणे. स्तोत्र किंवा इंग्लिशमध्ये साम्स म्हणून शब्द आहे, पण त्याला अजून एक शब्द आहे इंग्लिशमध्ये, हिम्स म्हणतात. काय म्हणतात? हिम्स. HYMN, हिम. म्हणजेच ते एक मूळ शब्द आहे हिम्नॉस. हमनॉस असा एक शब्द येतो, त्यातून हा शब्द निघतो. त्याचा अर्थ म्हणजे काय? गीतामध्ये स्तुती देणे. गीताद्वारे, गीतामधून स्तुती देणे. मग स्तोत्र म्हणजे काय? गीताच्या माध्यमातून परमेश्वराला स्तुती देणे. हिम या शब्दाचा अर्थ तेच आहे. मग जेव्हा आम्ही गीत गातो, दावीद राजाने एक स्तोत्र संहिता लिहिली की ते गाणी लिहिलेले आहेत देवाला त्या गीतांद्वारे स्तुती देण्यासाठी. एखादं उदाहरण बघूया. स्तोत्र संहिता 30वा अध्याय 4थं वचनाचा. स्तोत्र संहिता 30:4.
त्याचे काय करा? गुणगान गा, धन्यवाद करा. दुसऱ्या भाषांतरामध्ये बघा, देवाचे भक्त परमेश्वराची स्तुती करतात, त्याच्या पवित्र नावाचा महिमा गातात. दावीद राजाने स्तोत्र संहितामध्ये भरपूर असे वाक्य वापरले, भरपूर. सगळ्या वाचत बसले आपल्याला वेळ पडणार नाही, इतके आहे. थोडेफार तरी आपण बघूया. तुमच्या गीतांद्वारे तुम्ही काय करा? परमेश्वराला स्तुती करा. गीतांद्वारे परमेश्वराला महिमा गातात. गातात म्हणजे काय? गीतांमधून परमेश्वराला महिमा देतात. हालेलुया. त्यानंतर अजून एक उदाहरण बघा, स्तोत्र संहिता 47 6 आणि 7 वाचा. देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा, आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. 7. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे, तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. अरे हा शब्द काय करा? स्तुती स्तोत्रे गा. गायन आमच्या आत्मिक जीवनातला खूप एक सुंदर असा भाग आहे. गायन, स्तुती स्तोत्रे गाणे. दावीद राजा या ठिकाणी पुन्हा तेच स्तुती स्तोत्रे गा, धन्यवाद करा, महिमा द्या. ज्यावेळी स्तुती गायन जेव्हा करतो त्यामधून ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. काय काय मगाशी काय काय बघितलं आम्ही? स्तुती द्या, दुसरं महिमा, धन्यवाद. इकडं अजून काय? स्तुती स्तोत्रे गा. तेच अजून बघा, उदाहरण घ्या. 95:1 वाचा आणि 96:1. 95:1 आणि 96:1. याहोया आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारतुकाचा जय जयकार करू. जय जयकार करा, स्तुती करा, धन्यवाद करा, स्तुती स्तोत्रे गा, जय जयकार करा. पुढं परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हा, हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. परमेश्वराचे काय करा? गुणगान, नवे गीत गाऊन. हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे काय करा? गुणगान करा. हे सर्व कशामध्ये येते? गायनामध्ये येते. प्रार्थना एक वेगळी गोष्ट आहे, मनन करणे ते पण आम्ही बघितले, वेगळी गोष्ट आहे. गायन, गायनाचं मुख्य उद्देश स्तुती, धन्यवाद, महिमा, गुणगान, जय जयकार. गीतं बघा, गीतांमध्ये अनेक गीतांमध्ये हेच तुम्हाला वाक्य दिसणार. जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए जय जयकार, ओ जय जयकार, गुणगान, जय जयकार, महिमा. हे सगळीकडं महिमा देतो तुला, गौरव देतो तुला, धन्यवाद के साथ स्तुती गाऊंगा. काय करतोय? धन्यवाद, स्तुती, जय जयकार. हालेलुया. आणि जरा पुढे जाऊया. 98 दुसरं वचन बघा यातच. परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, त्याने केलेल्या कारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. त्यांनी केलेल्या, बघा, परमेश्वराला गाणे गा. दुसऱ्या भाषांतरामध्ये बघा खाली, परमेश्वराला गाणे गा, त्याच्या नावाचा जय जयकार करा, चांगली बातमी सांगा. चांगली बातमी काय? सुवार्ता. तारणाची घोषणा करा. म्हणजे तुम्ही गीतांद्वारे तारणाची घोषणा सुद्धा करू शकता. हालेलुया, हालेलुया. एखादं उदाहरण सांगा, तारणाची घोषणा असलेले गीताचं उदाहरण सांगा. इतकी गाणी आपण म्हणतोय, जरा असं पण कधीतरी विचार करूया. हा, तारक तो सामर्थ्य तो. ठीक आहे, अजून मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. कारण कुठे आहे? मुक्ती आहे, पण ते कर्जातून मुक्ती असू शकते, आजारातून मुक्ती असू शकते. तारणाची घोषणा असलेले मी एक सांगतो बघा. येशू मध्ये
शांती आनंद तुम्हा मिळे सर्व सदा येशील येशू जवळी हे काय आहे? पापापासून तुला काय मिळणार? मुक्ती मिळणार. ये, तुला तारण आहे यामध्ये. हालेलुया, हालेलुया. गीतांद्वारे सुद्धा आम्ही काय करत आहे? तारणाची घोषणा करत आहे. गायन या विषयाखाली आम्ही हे सगळं बघत आहे. गीतांद्वारे सुद्धा आम्ही तारणाची घोषणा, चांगली बातमी, सुवार्ता आम्ही सांगू शकतो. हालेलुया. तसंच पुढे 98:1 बघा. स्तोत्र संहिता 98:1. परमेश्वराची स्तुती नवे गीत गाऊन करा. आहा. कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र भाऊने स्वतःसाठी विजय साधला आहे. हा, परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या म्हणून त्याच्यासाठी नवीन गीते गा. त्याने केलेल्या अद्भुत गोष्टी तुमच्या गाण्यांमध्ये यायला पाहिजे. सांगा आता उदाहरण, अद्भुत गोष्टी गाण्यांमध्ये. ख्रिस्त माझा तो सर्वांचा. इकडे ह्या बाजूला गाणी म्हणताय की नाही? हाँ? तेरे कहने से सेनाओं का यहोवा, समुद्र को जिसने डुबारा. किती अद्भुत गोष्ट आहे. गाण्याद्वारे आम्ही काय करत आहे? सांगत आहे आणि घोषणा करत आहे, धन्यवाद करत आहे, जय जयकार करत आहे. हालेलुया, हालेलुया. हाँ, अजून 4 दिन से जो कब्र बंद है यीशु चल पड़ा है उसकी ओर. पुढे गाणी जर तुम्हाला माहित नसली, तुम्ही परमेश्वराला स्तुती करायला मागे पडले. मग गाणी माहित पाहिजे. कुठली? देवाची. नाहीतर जगामध्ये आहेत बरेच गाणी आहेत, पण त्यामध्ये देवाचं काय नसते. देवाचं जय जयकार असतो का? म्हणून आम्ही ती गाणी ऐकत बसत नाही. त्यामध्ये जय जयकार नाही. कोणाचं जय जयकार असते? हिचं आणि त्याचं, यांचं जय जयकार असते. देवाचं काय असते का त्यात? नसते. म्हणून आम्ही ते ऐकत बसत. हालेलुया, हालेलुया. तर परमेश्वराने केलेल्या अद्भुत गोष्टी तुमच्या गीतांद्वारे तुम्ही गा. त्यानंतर पुढं अजून 100 अध्याय 102 वाचा. आरशाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. त्याच्या पुढे कसं या? गीत गात या. डायरेक्ट येऊन वाचनाला बसू नका. त्याच्या सानिध्यात पहिला या. गीत गा, गीत गा त्याच्या सानिध्यात. परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा. परमेश्वरासमोर आनंदी गाणी घेऊन या. आनंदी आनंद आहे. हालेलुया आहे, तेच आहे. गीत गात आनंद आणि त्याच्या सानिध्यात. डायरेक्ट संदेशाला येऊन बसलं तर गीत राहिलं बाजूला. गीत गायन मिस झालं. अनेक जणांना ते प्रॉब्लेम आहे. जरा काय करायचं? यायचं निवांत. गाणी संपल्यावर सगळे. आम्ही गाणी मनुष्यासाठी म्हणत नाही, परमेश्वराची घोषणा करत आहे, जय जयकार करत आहे, त्याची स्तुती गुणगान करण्यासाठी, धन्यवाद करण्यासाठी, त्याने केलेले सत्कृती आठवण करून, स्मरण करून परमेश्वराला मनापासून धन्यवाद करण्यासाठी, जय जयकार करण्यासाठी आम्ही ही गीतं गात असतो. अजून पुढे बघा 135:3 वाचा. स्तोत्र संहिता 135:3. परमेश्वराचे स्तवन करा, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याच्या नावाची स्तोत्रे गा, कारण ते मनोरम आहे. प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे, प्रभू चांगला आहे. काय परमेश्वराचे स्तवन करा. प्रभू चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. मला एक गाणं लय आवडते म्हणायला आवडते म्हणून नाही,
मुख्य उद्देश काय असायला पाहिजे? तो चांगला आहे, त्याची दया महान आहे, त्याने अद्भुत कृत्य केलेले आहे, त्याने माझ्यासाठी एवढं केलेलं आहे, असं केलेलं आहे, कसं केलं, जयजयकार करा. ते गायना मागचा मुख्य उद्देश असायला पाहिजे. हालेलुया. तिचं नाव समजतंय. आमच्या गायना मागचं मुख्य उद्देश वर म्हणजे काय सांगितलं मी? वर, आत आणि बाहेर. आता आम्ही काय बघत आहे? वर. परमेश्वराला जय जयकार द्या, धन्यवाद द्या, महिमा द्या, गौरव द्या, प्रशंसा द्या, स्तवन करा. हे सगळे शब्द तुम्हाला इथे वाचायला मिळेल. जेव्हा परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल, गीतांद्वारे त्याला धन्यवाद करा. दाविदाने केला. वाचा स्तोत्रसंहिता 28, 6 आणि 7 वाचा. स्तोत्रसंहिता 28, 6 आणि 7. हा. कारण त्याने माझी प्रार्थना ऐकली आहे. पुढे 7. त्यांनी माझी प्रार्थना ऐकली, त्यांनी मला मदत केली, म्हणून मी गीत गाऊन त्याची स्तुती करतो. कशासाठी गीत गातो? सांगा. कशासाठी? त्याने माझी प्रार्थना ऐकली, त्याने मला मदत केली, म्हणून मी गीत गाऊन गुणगान करून त्याला स्तुती करतो. मी खूप आनंद व्यक्त करतो गीतांद्वारे. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी दावीद सुद्धा तेच करतायत. माझी प्रार्थना परमेश्वराने ऐकली, मला उत्तर दिलं. गीत गाऊन तो जय जयकार करत आहे परमेश्वर. अशी उदाहरणं भरपूर आहेत. अजून एक उदाहरण बघा, याकोबाचे पत्र 5:13 वाचा. याकोबाचे पत्र 5:13. दुःखात असेल तेव्हा काय करा? प्रार्थना करा. आनंदात असताना काय करा? स्तोत्र करा. बघा, गायन परमेश्वराकडे, वर परमेश्वराकडे गायन, स्तुती केंद्रित गायन आमच्या जीवनाचा एक भाग असावा. प्रत्येक वेळी आनंद झाला की गीत गा. आपण एक इंटरव्ह्यू घेऊ शकतो. आता नाही, वेळ नाही आता. तुम्हाला आनंद वाटला की तुम्ही कोणतं गीत म्हणता? हा, म्हणतच नाही तर हा आनंद भरला. हमेशा आनंद आहे. सगळी आनंदची सगळी गाणी. हालेलुया. गायन आमच्या जीवनातला, आध्यात्मिक जीवनातला एक मुख्य भाग असायला पाहिजे. स्तुती आराधना चुकवायचं नाही. स्तुती आराधना म्हणजे एक प्रकारे जसं जमीन नांगरतात बघा. कशासाठी नांगरतात? कशासाठी? वचनाची पेरणी व्हायच्या आधी नांगरणी व्हायला पाहिजे. तुम्ही नांगरणी झाल्यावर येऊन बसला, काय पेरणार? त्यामुळे स्तुती आराधना पहिला असतो. कुठेही जा, नेहमी पहिला स्तुती आराधना. थोडस नांगरणी होली, सगळं खडून निघली, मग पेरणी. हालेलुया, हालेलुया. पौल आणि सिलाचं आम्हाला उदाहरण माहित आहे. त्यांनी काय केलं? कुठे कुठे? बंदिवासात, तुरुंगामध्ये. काय केलं? आम्ही असतो तर बघा, आमचं विचार बघा, आम्हालाच हसू येते. काय सांगायचं? याला फोन लाव, त्याला फोन लाव, बेल मिळते का बघा, सुटते का बघा, कुठं काय मिळते का बघा, पैसे कुणाला घ्यायचं, कुठून पैसे काढायचे, कसं काय करायचं, सुटायचं कसं. ते आनंदित होते.
हातात पेड्या, पायात पेड्या, साखळ्या, साखळदंड, तरी काय प्रॉब्लेम नाही. मी जिथं आहे, ही देवाची इच्छा आहे की मी तिथे असावं. धन्यवाद. हालेलुया. त्यांच्या जीवनाचा भाग सुद्धा गायन हे त्यांच्या जीवनाचा सुद्धा एक अद्भुत भाग होता. ठीक आहे. तर पहिलं आम्ही बघितलं काय, वर म्हणजे परमेश्वराला गायनाद्वारे स्तुती, जय जयकार, धन्यवाद, गौरव, जय जयकार, स्तवन देणे, अनेक गोष्टी आम्ही बघितल्या. आता बाहेर दुसरं, ठीक आहे, आत तर आत घेऊया. आत जरा नंतर येऊया, पहिला बाहेरचा आवडून. आतलं लय महत्वाचा भाग आहे, त्यामुळे बाहेरचा आवडून घेऊया, मग 3 नंबरला आत ठेवू. ठीक आहे. दुसरं आपण बघूया बाहेरच्या बाजूला. बाहेर अनेक वेळा तुम्हाला माहिती आहे का, अनेक गीतं जे आम्ही गातो, गायन करत असताना अनेक गीतं देवाकडे, देवाच्या दिशेने नसतात, एकमेकांच्या दिशेने असतात. काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? एखादं उदाहरण सांगा. तुझं माझं असं शब्द असणार त्यात. माझ्या प्राणामुळे हे माझं झालं. एकमेकांना उत्तेजन देणारी गीतं असतात. सांगा उदाहरण काहीतरी. एवढी गाणी म्हणतो आपण. माझा बदल झालं. मैं मिट्टी हूँ, तू है उन्हाळा, मुझको मी माझं, पण तुझं आपलं, आपले ओझे येशूवर टाका, तो तुझ्यावर प्रेम करतो. हे काय करत आहे? एकमेकांना काय करत आहे? उत्तेजन देत आहे. हे वचनाप्रमाणे आहे का नाही? वाचा कलसेकर 3 अध्याय 16 वचन वाचा. ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो, परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवत द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गाणे कृपेच्या प्रेरणेने गा. तर बघा, ख्रिस्ताचा संदेश तुमच्यामध्ये त्याच्या सर्व वैभवाने राहावा. एकमेकांना महान असा शहाणपणाने शिकवा व बोध करा. स्तोत्रे व गीते गा आणि आध्यात्मिक गीते गाऊन उपकास्तुतीसह आपल्या अंतःकरणात देवाला गीते गा. आता इथं लिंक मराठीमध्ये जोडलेलं नाही. इंग्लिशमध्ये कसं दिले माहिती का? एकमेकांना म्हणजे सर्व ज्ञानाने शिकवण द्या, बोध करा, गीतांद्वारे, स्तोत्रांद्वारे, गीतांद्वारे बोध करा, असं इंग्रजीमध्ये दिलं. इंग्लिश तुमच्यासाठी वाचतो. लेट द वर्ड ऑफ क्राइस्ट ड्वेल इन यू रिचली इन ऑल विजडम, टीचिंग अँड ॲडमॉनिशिंग वन अनदर, एकमेकांना इन साम्स, स्तोत्रांद्वारे, हिम्स, गीतांद्वारे, अँड स्पिरिच्युअल सॉंग्स, आत्मिक गीतांद्वारे, सिंगिंग विथ ग्रेस, कृपेने भरून, करुणेने भरून, इन युअर हार्ट्स टू द लॉर्ड. इंग्रजीमध्ये तो लिंक जोड आहे, मराठीमध्ये ते लिंक दिसत नाही. एकमेकांसाठी, एकमेकांना घेऊन काय करा? एकमेकांना बोध करा. कशाद्वारे? गीतांद्वारे, स्तोत्रांद्वारे, असं त्या ठिकाणी वचन आपल्याला कलसेकरासमध्ये दिले. अजून एका ठिकाणी आम्हाला हे वचन ऐकायला मिळते. एफिसकरास पत्र 5वा अध्याय त्यातील 19वे वचन वाचूया. एफिसकरास पत्र 5वा अध्याय त्यातील 19वे वचन. स्तोत्रे गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. ही एकमेकांना काय करा? म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला
गायन वादन करा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. स्तोत्रे, गीते आणि आध्यात्मिक गीताने एकमेकांबरोबर काय करा? सुसंवाद. दुसऱ्या भाषांतरामध्ये ते दिले. साधा गाणी गा आणि आपल्या अंतःकरणात प्रभूसाठी गायन गा. याचा अर्थ काय? काय अर्थ आहे? वाचला ना, सांगा. देवाची स्तोत्र एकमेकांना गीतांद्वारे उत्तेजन द्या. एखादा व्यक्ती जरासं दुःखी होत आहे, कठीण परिस्थिती त्याला सहन होत नाही, त्यावेळी एखादं गीत त्यांच्याबरोबर मिळून तुम्ही गाऊ शकताय. कुठलं गाणार? जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, हम्म. तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, हम्म. संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ. अनेक जणांनी गाणंच माहित नाही, कारण गाणे ऐकायला वेळच काय आमच्याकडे? गाणी पाठ करायला पण वेळ नाही, ऐकायला वेळ नाही. इथं म्हणताना सगळे म्हटले तर काय सुचल ते म्हणायचं, बाकी वेळी शांत बसायचं. गायन आध्यात्मिक जीवनातला एक मुख्य भाग आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नाही. गायन नसेल तर स्तुती हे राहते, धन्यवाद राहते, जय जयकार राहते. सगळंच प्रार्थनेत नुसतंच करतो असं नाही, गायनाद्वारे पण करायचं आहे. हालेलुया. तुम्ही खचून गेलात समजा तर कुठलं गाणं आहे? एक गाणं सांगितलं, अजून मन खचा लागले, चिंता ना कर हो तेरे साथ है, काळजी करू नको, तू मेरा बल है, माझी ताकद तू आहेस प्रभू. धीर सोडू नको माझे मन, धीर सोडू नको, शोधून पाचार केला दे, तुला तो सोडेल का? मग छान वाटलं, छान वाटलं. हालेलुया. गायन आम्हाला सुद्धा ताकद देते, उंच करते. जेव्हा पडलास सारखं वाटतंय, गीतं गात असताना उंच करते. हालेलुया. एकमेकांना वचनात काय लिहिले? एकमेकांना स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक गीतांनी एकमेकांबरोबर सुसंवाद साधा, त्यांना उत्तेजन द्या. आमेन, आमेन. त्यामुळे अनेक गाणी अशी पण आहेत जे एकमेकांना उत्तेजन देणारी गीतं आहेत. आणि त्यामुळे ह्या गीतांद्वारे आम्ही शिक्षण सुद्धा देऊ शकतो. वचन असं सांगते. त्यामुळे काळजी करू नको, तो तुझ्या बरोबर आहे. काळजी करू नको, खचून जाऊ नको, तो तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको. वचन जे आहे किंवा जे उत्तेजन द्यायचं, बोध द्यायचं आहे, गीतांद्वारे सुद्धा आम्ही देऊ शकतो. एक ब्रदर आले होते, ते 1.5 ते 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांना आपल्या मंडळीतले त्यांचे पाहुणे जे आपल्या चर्चला येतात, त्यांनी अनेक वेळा त्यांना आमंत्रण देऊन बघितले, या कधीतरी या, तुम्हाला शांत वाटेल, बरं वाटेल, या कधीतरी, आमंत्रण देऊन बघितले. त्यांनी कधी त्याकडे लक्ष दिलं नाही. आणि बघूया, करूया, येतो पुढच्या रविवारी, पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी, असं करत करत भरपूर वेळ गेला. त्यानंतर एक दिवस म्हटले, आता एवढं बोलत आहेत, एकदा जाऊया. नंतर सांगता येते की आलो की तुम्ही बोलत आलो, झालं म्हणून येऊन बसले. त्या दिवशी स्तुती आराधनेमध्ये हे गीत सुरू होतं. विनंती ऐकणारा, माझे अश्रू पाहणारा, तुझ्याने होईल सर्व होईल. आणि हे शब्द त्यांना स्पर्श झाले. हालेलुया. हे जे वाक्य आहे गीतामधलं त्यांना स्पर्श झालं.
कारण त्यावेळी त्यांची परिस्थिती कोणाला माहीत नव्हती. त्यांची परिस्थिती मात्र त्यांना माहीत होतं. आणि हे गीत सर्व मिळून गात असताना हे वाक्य यातले या गाण्यातले वाक्य त्यांना स्पर्श झाले. म्हणजे हे मला इथनं उठूच वाटेल. त्यानंतर ते सगळं घेऊ लागलं. बघा, एक गीत एक आत्मा जिंकू शकते. हालेलुया. गायनामध्ये ते सामर्थ्य आहे. गायनाकडे दुर्लक्ष करू नका. म्हणून वेळेवर येत चला. गायन, स्तुती, आराधना माझा जीवनातला भाग असायला पाहिजे. आणि रविवारी हा नेमलेला दिवस आहे मंडळी एकत्र येण्यासाठी. तो दिवस दुसरं कुठं नाही. इथं नसाल, दुसऱ्या गावात असाल, तिथं कुठं चर्च असेल जा, पण चर्च चुकवायचं नाही. हालेलुया, हालेलुया. आम्हाला काही कारणास्तव मला वाटतं मागच्या वर्षी बाहेरगावी जायला लागलं. तिथं लगेच मॅपवर टाकून येतं चर्च कुठं आहे बाबा, तिथं फोन करून किती वाजता आहे फोन करून तिथं गेलो आम्ही. आणि इतकं सुंदर तामिळ आराधना, नवीन नवीन गीतं आमच्यासाठी छान होतं. पण सहभागिता, रविवारचं जे सहभागिता आहे, रविवारचं एकत्रित येणे काय करू नका, सोडू नका. कारण ते परमेश्वराच्या नजरेत मनोरम आहे. परमेश्वराला ते प्रिय आहे. त्यामुळे तो नेमलेला दिवस ते त्याच आहे. त्यामध्ये तडजोड नाही. हालेलुया, हालेलुया. बरं, हा तर पहिला मी बघितलं वरच्या दिशेने, म्हणजे सगळं काही परमेश्वराकडे, परमेश्वराच्या दिशेने असतात गीतं. दुसरं बाहेर म्हणजे एकमेकांच्या दिशेने असतात, एकमेकांना उत्तेजन देणारी गीतं असतात. हे आम्ही बघितलं. त्यानंतर तिसरं मी काय सांगितलं, आता येऊया आपल्याकडे. आत म्हणजे आता स्वतःकडे. पहिला देवाला दर्शवून काही गीतं, त्यानंतर एकमेकांना उत्तेजन देणारे, बोध देणारे काही गीतं. आता स्वतःकडे. आता याबद्दल वचन काय सांगते वाचूया. स्तोत्रसंहिता 71:23. मी स्तोत्रे गाताना माझ्यामध्ये काहीतरी व्हायला पाहिजे. मला फायदा काय त्यातून? दावीद राजा या ठिकाणी लिहितो, मी तुझी स्तोत्रे गाताना माझे होठ व तू मुक्त केलेला माझा जीव ही आनंदाने गजर करील. तू माझ्या आत्म्यास उद्धार केलास, माझा आत्मा आनंदी होईल. माझ्या ओठांनी स्तुती गीते गाईल. म्हणजे मी परमेश्वरा तुझी स्तुती करताना माझ्यामध्ये अजून आनंद भरतोय. माझ्यामध्ये काहीतरी व्हायला पाहिजे ना. नको एवढं परमेश्वराची स्तुती गीते गातो, स्तोत्रे करतो, तर माझ्यामध्ये काहीतरी बदल, फरक घडायला, हालचाली व्हायला सुरुवात होतात. तसंच स्तोत्रसंहिता 147:1 वाचा. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. आपल्या देवाचे गुणगान करा. त्याची स्तुती करणे चांगले आणि आल्हाददायक आहे. त्याची जेव्हा मी स्तुती करतो, देवाला आवडणारी गोष्ट, देवाला मनोरम असणारी गोष्ट मी करतो. त्याला संतोष देणारी गोष्टी मी करतो. हालेलुया, हालेलुया. त्यामुळे जेव्हा आम्ही परमेश्वराची स्तुती करतो गायनाद्वारे, त्याचा फायदा आम्हाला सुद्धा आहे. मग त्याचा फायदा जर घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे? ते उघडायला पाहिजे. सगळ्यात पहिला उघडून गीते म्हटली पाहिजे. करून बसला की त्याचे फायदे मिळणार. हालेलुया. बरं, पौलाने सुद्धा एका पत्रामध्ये याबद्दल लिहिलेलं आहे, ते पण वाचू. एफिसकरास 5:18. एफिसकरास 5:18. एफिसकरास पौलाने लिहिलेलं पत्र आहे. त्यामध्ये काय लिहिले बघू. 5:18.
द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे. काय आहे? काय आहे? ते आम्हाला नको आहे. तर पुढे पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. आत्म्याने काय व्हा? द्राक्षरसाने परिपूर्ण होऊ. सरळ सरळ सांगते वचन. द्राक्षरसाने परिपूर्ण काय? मस्त होऊ नका. द्राक्ष रसात बेतालपणा आहे. दुसऱ्या भाषेत बघा, द्राक्ष रस पिऊन जिंकल्यासारखे राहू नका. त्यामुळे मनुष्य सर्वच बाबतीत बेताल होतो. सर्व बाबतीत, आत्मिकरित्या, शारीरिकरित्या, मानसिकरित्या, सर्व बाबतीत. त्याच्या उलट तुम्ही काय करा? आत्म्याने भरले जा. आता बघा, आत्म्याने भरून जाण्यासाठी अजून एक गोष्ट लिहिलेली आहे. त्याच्या पुढच्या वचनात वाचा. आत्म्याने कसं भरायचं ते पण लिहिले. वाचा 19. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना मधून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. 18 आणि 19 एकत्र लावू बघू. बघा, 18 नंतर फुल स्टॉप नाही आहे. मराठीत काय म्हणतात? पूर्ण विराम नाही आहे. काय आहे? जे काय असेल ते समजून घ्या. त्याचा अर्थ काय? वाक्य पूर्ण झालेलं आणि अजून पुढं वाक्य आहे आणि ते जोड वाक्य आहे. म्हणजे अर्थ काय? आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते. बघा, आधी अध्याय आणि वचने असं बायबल मध्ये नव्हतं. अध्याय आणि वचने बायबल मध्ये नव्हते. आधी फक्त गुंडाळी असायची. माहितीये का सगळ्यांना? गुंडाळी असायची. नंतर स्टीफन लँटन म्हणून एक सेवक, त्यांनी मग ते वचन शोधायला अवघड जाते म्हणून अध्याय वचन असं विभागणी केलं. आता बघा, 18 आणि 19 वचन विभागणी न करता जर वाचलं, आणि इथं पण वचन संपलेलं नाही आहे. 19 शेवट बघा, वचन संपले का? नाही. आता एकत्र जर वाचलं बघा, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. कसं? स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला जे गायन वादन करून आम्ही आत्म्याने परिपूर्ण होऊ शकतो. आणि गायनच नसेल तर आत्म्याने परिपूर्ण होणे जरासं हळूहळू होईल. प्रार्थना आहे पण गायन नाही, वचन मनन आहे, गायन नाही, असं नाही. सगळंच असायला पाहिजे. त्यातलं गायनाचं महत्व आज आम्ही बघत आहे. त्या बाबतीत असलेली शिस्त म्हणजे गायन केल्याने काय होतंय? आणि आत्म्याने परिपूर्ण होण्यासाठी सुद्धा मदत होते. आता गायना बाबतीत पुढे अजून काही गोष्टी आम्ही पाहणार आहोत. पुढे बघू. आधी हे संपून घेऊ. हालेलुया. त्यानंतर कलसे करास 3रा अध्याय 16 वचन वाचा. कलसे करास 3रा अध्याय 16 वचन. ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो. परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या. व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. इंग्रजीमध्ये परत मगाशी मी सांगितल्यासारखं लिंक आहे. मराठीत ते लिंक कुठं आलेलं नाही. म्हणजे ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो. परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. कशाने करा? गीतांद्वारे, स्तोत्रांद्वारे, गायनाद्वारे करा. असं लिंक आहे. अंतःकरणात देवाला स्तोत्रे तो वेगवेगळं करून लिहिलेलं आहे. अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. म्हणजे अशी गीतं गाऊन तुम्ही काय करा? वचनामध्ये वचन सुद्धा त्यामध्ये त्याच्याद्वारे तुमच्यामध्ये भरून. कसं काय सांगा बघू. एखादं सांगा उदाहरण गीताचं. आम्ही पण म्हणतोय
जैसे मूसा के साथ था. जसा मोशे बरोबर मी होतो तसा मी तुझ्या बरोबर असेल. अजून आत्मदासी बनली नसली. तुझी इच्छा पूर्ण हो. किती गाणे बरेच आहे. तुम्ही असं जरा घेऊन बसला नंतर बसा होमवर्क म्हणून वा हा अशी गाणी कुठली आहेत, अशी गाणी कुठली आहेत, ह्याची गाणी कुठली आहेत, असं जर बघितलं भरपूर आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. आता मी बरेच जी गाणी लिहिली सगळी वाचनावरच आहे. स्तोत्र 23 काय परमेश्वर माझा मेहर का तर गीत गाऊन गाऊन ते पाठवू दे, वचन पाठवू दे. नंतर देवांचा आश्रय व आमचे सामर्थ्य. वचन आहे तसंच आहे. गीतापेक्षा वचन गीत गाता गाता वचन पाठवतो. हालेलुया. वचन म्हणजे तेच इथं लिहिले गायनाद्वारे वचन पण तुमच्यामध्ये भरत राहू दे. हालेलुया हालेलुया हालेलुया. मग आत्मिक आता छान आहे सगळं. आतापर्यंत आपण जे ऐकलं गायनाचा उद्देश आम्ही ऐकलेला आहे. 3 दिशेत आम्ही ऐकलं. एक वरच्या दिशेत, एक दुसरं बाहेरच्या दिशेत आणि 8 अंतर्दिशा आतल्या दिशेत एक बघितलं. 3 दिशेत. आता तुम्ही सांगा हे 3 मुख्य जे उद्देश आहेत गायनाचे उद्देश हे ऐकून तुम्हाला वाटते का आध्यात्मिक शिस्तीमध्ये गायनाचा एक मुख्य काय आहे, काहीतरी आहे महत्वाचं आहे असं वाटतंय? त्यासाठी काय करायला पाहिजे? अनेक जणांचं बघा तोंड उघडत नाही. तुम्हाला नंतर पाहिजे तर दाखवतो. ठीक आहे, आता जाऊया गायनाच्या शिस्तीमध्ये. अजून थोड्या गोष्टी आम्ही प्रॅक्टिस ऑफ सिंगिंग म्हणजे आम्ही गायनाचं एक काय म्हणता येईल, एक सराव म्हणता येईल. कशा प्रकारे आमचं गायन असायला पाहिजे. कारण कोणाला गातोय आम्ही? रस्त्यावर उभं स्टेजवर लोकांसाठी म्हणत नाही आहे. कोणासाठी? कशासाठी? मगाशी आम्ही ऐकलं उद्देश काय? त्याने कित्येक कृत्य सत्कृत्य माझ्यासाठी केले, कित्येक उपकार केलेले आहेत, कित्येक गोष्टी त्याने माझ्यासाठी केल्या, त्यामुळे मी स्तुती करतो. हालेलुया. मगाशी आम्ही शुभरीचे वचन वाचले. पहिला मुख्य उद्देश त्यामध्ये तेच सर्व गोष्टी होत्या. आता गीत गात असताना काय करावे, कसं करावे हे आता थोडं बघूया. हे तर आता आम्ही आपलं तपासायची गरज आहे सर्वांनीच. इकडं असं नाही करायचं. मी कसा आहे त्यामध्ये, मी कसा आहे, मी काय सुधार करायला पाहिजे, त्या गोष्टी आपण थोडं बघूया. बरं, सगळ्यात पहिली गोष्ट गीत गात असताना, गायन करत असताना आमचं मन त्या गीतामध्ये गुंतलं असेल पाहिजे. काय म्हटलं मी? आपलं मन त्या गीतामध्ये गुंतलं असलेलं असावं. म्हणजे मी काय म्हणतोय, कोणते बोल मी म्हणतोय त्याकडे माझं लक्ष पाहिजे. मी काय म्हणतोय माझ्या मुखातून त्याकडे माझं मन पाहिजे. वाचा 1 कोरिंथ 14:15. 1 कोरिंथ 14:15 वाचा. हा. तर मग काय, मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्याने करणार. आमेन. मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्याने गाणार. हा, म्हणजे मी स्तोत्र गाणार, गीत गायन करत असताना आत्म्याच्या सामर्थ्यानेही भरून मी गाणार आणि बुद्धीच्या सामर्थ्याने पण म्हणजे कसं माझं लक्ष त्या शब्दांकडे असावं. अनेक जणांचं नसतंय. कुठं असतंय? हे आले, ते आले, बँक फिरायला आले, गाडी आली. ते बुद्धीच्या सामर्थ्याने नव्हे.
आता ज्यांचं बाळ आहे त्यांनी त्यांचं बाळ बघायला पाहिजे. बाकीच्यांचं काय काम? तुमचं काय काम त्याच्यावर? 12:30 वाजल्यानंतर रात्रभर बसा खेळत. तिथं बसणार नाही बसणार. कधी सुचणार हे खेळायचं बरोबर जय जयकार, जिथं जय जयकार सुरू होते त्यांचं लेले लुलू काय सुरू होते. आईचं काम किंवा वडिलांचं काम आपापल्या बाळाला सांभाळणे. बाकीच्यांचं काम काय? याचा अर्थ असं नाही आईनं बाळाला परमेश्वर बाळ ऍडजस्ट करून घ्या, बाळाला घेऊन आराधना करा, नो प्रॉब्लेम. बाकीच्यांचं काय काम आहे? अनेक वेळा नक्की चांगली गोष्ट आहे, आम्हाला लहान लेकरांना भारी वाटते, खेळू वाटते, पण तिथं आलोय कशासाठी? कशासाठी? आत्म्याच्या सामर्थ्याने गाण्यासाठी, बुद्धीच्या सामर्थ्याने गाण्यासाठी. चालू काय आहे? आत्मा एकीकडं, बुद्धी एकीकडे. थांबा, अजून भरपूर उदाहरणं येतात, थांबा. ह्या वचनातून मुख्य मुद्दा काय आहे की जेव्हा आम्ही गीत गातो, आराधना करतो, स्तुती करतो, त्याचे बोल काय आहे त्याकडे आमचं लक्ष पाहिजे. मी काय म्हणतोय माझ्या मुखातून त्याकडे माझं मन गुंतलेलं असायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अनेक वेळा आमचं अनेक जणांचं लक्ष म्युझिककडे असतं. कसलं भारी म्युझिक आहे, कसलं भारी म्युझिक आहे, हो. आणि बोल काय माहित नाही का, होतं छान छान काहीतरी होतं. म्युझिक सगळं 2 नंबर. सगळ्यात पहिला काय पाहिजे तर बोल काय आहे. आधी मला सवय होती तशी, 1 वर्षांपूर्वी म्युझिक म्हणजे वेळ असायचं. म्युझिक कसलं छान दिलं आहे, बोल काय काही माहीत नसतं, पण म्युझिक आहे मस्त आहे. म्युझिक चांगला असावं नाही असं म्हणत नाही, पण ते प्राधान्य 2 नंबर. पहिलं प्राधान्य काय आहे? बोल काय आहे त्याचे. ते मी म्हणत असताना, ते मी गात असताना, ते मनापासून म्हणतोय का नुसतं तोंडपाठ आहे, रट्टा मारतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तेव्हा आमचे पूर्ण लक्ष गाण्याचं बोल काय ते समजून घेऊन त्यामध्ये आम्ही एक गीत गातोय. मला पण त्याचा अर्थ अनेक दिवस माहीत नव्हतं. एजा वेदा येशू मसीहा, एजा वेदा येशू मसीहा. काय याचा अर्थ? कशाला म्हणताय? आम्ही समोरचे म्हणायला लागते म्हणून म्हणतो, जाणून घ्यायचं. आणि हे मला वाटतंय उर्दू शब्द आहेत माझ्या मते. अँतेशमी पास्टर अँतेशमी जेव्हा आले होते मी त्यांच्याकडे विचारून घेतलं, कारण त्यांना ह्यातलं ज्ञान आहे. नाहीतर गुगल आहे, गुगलला पण टाकून विचारू शकतो. ते सगळं आपण गुगलवर करत नसतोय. त्यांना विचारून घेतलं याचा अर्थ काय. जावेदा म्हणजे सार्वकालिक. माझा येशू ख्रिस्त सार्वकालिक आहे, पवित्र आहे. हालेलुया, हालेलुया. ऐकायला छान वाटते म्हणून म्हणायचं नाही, त्याचा अर्थ जाणून मन त्याकडे असायला पाहिजे. ते काय आहे, ते अर्थ काय आहे माहित नसेल तर जाणून घ्यायचं. हालेलुया. त्यानंतर एक मन गुंतवलं, दुसरं आमचं हृदय सुद्धा गुंतवायला. मन आणि हृदय वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हृदय सुद्धा गाण्यामध्ये गुंतलेलं असायला पाहिजे. वाचा परत मगाच्या वचनाकडे जाऊया. कलसेकरास 3:16. कलसेकरास 3:16. ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो, परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या पेरलेले का. आपल्या अंतःकरणात, अंतःकरण म्हणजे
हृदय. दुसऱ्या भाषांतरात कसं दिले, ख्रिस्ताचा संदेश तुमच्यामध्ये त्याच्या सर्व वैभवाने राहावा. एकमेकांना महान असा शहाणपणाने शिकवा व बोध करा. स्तोत्रे व गीते गा आणि आध्यात्मिक गीते गा मुक्कास्तुतीसह आपल्या अंतकरणात देवाला गीते गा. पण अंतकरणा शब्द वापरतो. हृदयातून असायला पाहिजे ती गीते. हृदयातून, आतून. नुसतं हालेलुया, हालेलुया. अजून एक वचन वाचा, एफेस 5:19. हेच तिथं पण दिलेलं आहे. एफेसकरास पत्र 5वा अध्याय 19वा वचन. स्तोत्रे गीते व आध्यात्मिक शपथ एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. अंतकरणातून, या अंतकरणातून या गोष्टी जे गायन वादन आहे ते यायला पाहिजे. अंतकरणातून येणे म्हणजे अर्थ काय, त्यामध्ये भावना असतात. अनेक जणांना बरं त्यातच काय भावना नसतं, काय नाही, कोण पाठाय काय तसं म्हणत मोकळं. अंतकरणातून ते गीत गात असतात, त्याचे बोल लक्ष देऊन ऐकून. आता बघा, अंतकरणातून गाणारे जास्त करून कुठं मिळणार सांगा बघू? बाहेर ब्रेकअप झाला, खोल अंतकरणातून हेडफोन लावून रडून अश्रू ढाळून, नाही तिकडे अंतकरण उतू जायला काय म्हणायचं, वाया जायला लागलं. पण ते कुठं वापरा, तो वापरा. परमेश्वराचं गीत गायन करत असताना तुमच्या हृदयातून ते बोल येऊ दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा आमचं अंतकरण त्यामध्ये सामील होते गीतामध्ये, आपोआप आमच्या भावना व्यक्त होतात त्या गीतांमध्ये. त्या गीतांच्या बोल, जे बोल आहेत त्याच्याशी आम्ही जोडायला सुरू होतो. महत्वाचं वचन मत्तई 15वा अध्याय 7 आणि 8. मत्तई शुभ वर्तमान 15वा अध्याय 7 आणि 8. काय यातनं काय शिकतोय सांगा? यांचं फक्त पोटाने आहे, अंतकरणाने ते गुंतले नसतं. अंतकरण तिसरीकडेच, मन तिसरीकडं, अंतकरण तिसरीकडं, होठ मात्र येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत मत्तईमध्ये ठेवलेले आहेत. अहो भोंग्यानो, असं काय म्हणतो? अहो भोंग्यानो, तुमच्याविषयी यशिया यथायोग्य संदेश दिला की. दुसऱ्या भाषांतरामध्ये बघा, वरती पण बघा, हे लोक, आणि ब्रॅकेटमध्ये दिले, तोंड घेऊन माझ्याकडे येतात आणि होटांनी नुसतं, फक्त होटांनी, नुसतं तोंडाने स्तुती आहे, माझा सन्मान करतात, परंतु माझ्यापासून दूर. आम्ही असं असू नये. नुसतं तोंडाने गाणे म्हटले. बघा, तुम्हाला उदाहरण देतो. आपल्या आता अनेक वेळा अनेक ठिकाणी दिसते, इथंच आहे असं नाही, अनेक ठिकाणी दिसते. बघा, काही जण असणार, एखादं गीत सांगा, उडाठवायला लागते. सेनाओं का यहोवा हमारे संग संग जिसने आकाश करना शरती दिया, जिसने पृथ्वी पर कर पुछो, जिसने त्यात जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है.
असं म्हणत तेवढ्यात एक जण बॅग घेऊन येऊन ठोक तेव्हाच येऊन उतरणार. काय करायचं? मग काय होतं लगेच की आत्म्याने भरलेला असणार तेवढ्यात हा काय झालं, हा बसा बसा, काय अडचण नाही. लगेच आपलं वळतात काय सांगितलं वेळ का, कुठल्या बाजूने आला, बस ना, एसटी ना, वडाप ना, वेळ ना, अरे नुसतं वटानं सुरू आहे त्यांच्या अंतःकरणे. काही जण बघा कधी डोळे बघ नसतात. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, काय अर्थ आहे? कधीच डोळे बंद नसतात. त्यानंतर काय असणार, एक वाक्य गाण्यातलं आणि एक मनातलं, आणि त्यानंतर चांगलं जोडीदार पण मिळते साईडला. लहान मुलांचं ठीक आहे, ते अजून त्या शिस्तीमध्ये वाढत आहे. लहान मुलांचं वेगळंच चालू असतं, जिसने वेगळंच चालू असते. ते खेळत खेळत त्याच्या पद्धतीने आराधना करतात त्यांच्या वयानुसार. पण आपलं वय त्याच्यासारखं आहे का? जिसने आकाश म्हणतो त्याचा आम्हाला येणारच काय, जिसने ही कसली आराधना आहे, काय काय त्याला आराधना काय म्हणायची? नुसता कुसबुस कुसबुस कुसबुस. त्यांचे काय आराधना फक्त तू नसताना ते डिस्टर्बच होणार नाही. तू काय पण धक्का मारा, बुक्की मारा, लात मारा, हलणारच नाही. पूर्ण लक्ष परमेश्वराकडे असणार, त्या बोलीकडे असणार. काय बोल आहे? वरून स्तुती आराधना चालवणाऱ्याचं कर्तव्य आहे सगळ्यांना स्तुती आराधनामध्ये लीड करणे, म्हणजे सगळ्यांना घेऊन जाणे, त्याचं कर्तव्य आहे. म्हणून त्याला वर्शिप लीडर म्हणतात. पण आपण इतरांचं कर्तव्य काय आहे? पूर्ण मौन व्हायचं, मनाने हृदयाने मग्न व्हायचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही जगिक गीत जगिक लोकांसाठी म्हणत नाही की गायन मी कोणासाठी करत आहे, माझ्या परमेश्वरासाठी करत आहे. आमेन, हालेलुया. ते आमचं ते भान असावं. त्याचं कोणासमोर उभा आहे, कोणासमोर? इथं स्टेजवर कोणतरी बोलायला त्याच्यासमोर उभा आहे ना, कोणासमोर आहे, कोणाच्या उपस्थितीत आहे, त्याचं भान असावं. ते कुसबुस तुम्ही परमेश्वरासमोर न्याय निवाड्याच्या दिवशी तिथं समोर उभारून करून दाखवा. आहे का? इकडे कसं काय करता? कुसबुस करायला आठवडाभर वेळ मिळणार काय? अजिबात नाही. कधी सुचतंय? बरोबर स्तुती आराधना संदेश सुरू असताना, प्रभुभोजन सुरू असताना, प्रार्थनेच्या वेळेस बरोबर सुचतो. 12:30 नंतर हे घरी जायचं, जेवण करायचं, हे करायचं, ते कर, तिथं थांब, कुसबुस कर. शिस्त आहे. हालेलुया, हालेलुया. आमचं आराधना स्तुती पोटाने फक्त असू नये, हृदयाने अंतकरणापासून असो. असं व्हायला नको की फक्त होटाने माझा सन्मान करतात पण त्यांचं अंतकरण माझ्यापासून दूर आहे, असं होता कामा नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यामुळे आमचं पूर्ण हृदय लावायचं त्या गीतांमध्ये, गीत गाण्यामध्ये पूर्ण हृदय ओतून टाकायचं, मन ओतून टाकायचं, मग्न करून घ्यायचं. त्यानंतर आम्ही जिथे बसतो, जिथे उभा आहोत, ज्यांच्या बरोबर उभा आहोत, त्यांच्या बरोबर मिळून एका सुराला सूर लावून एकत्र स्तुती आराधना करायची. हालेलुया, हालेलुया. कधी कधी
नाही मी इकडं बसत नाही, गर्दी आहे, हे आहे, ते आहे, मी एकटा बसतो कोपऱ्यात कुठेतरी, जमणार नाही. एकत्रित तुम्ही येताना एकटा कोपऱ्यात बसला, 1-2 लाईन म्हणाल, त्यानंतर बसून जाणार तुम्ही. गर्दीत असताना ते म्हणते मी पण म्हणणार, मी पण परमेश्वराच्या आधी एक उत्तेजन मिळते. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा आपण एकत्र, कधी कधी एकटा होत नाही, त्यामुळे एकत्र करत असताना त्यामध्ये आम्हाला मदत होते. 4 मिळून करताना मदत होते. एकटा करायला होणार नाही, पण 4 मिळून करताना मदत होते. म्हणून पूर्ण हृदय आमचं त्यामध्ये गुंतवायचं. हालेलुया. मी गायन गात असताना त्या गीतामध्ये काय बोल आहेत, त्याचा सूर कसा आहे जाणून घ्यायचं, शिकून घ्यायचं, कसं म्हणायचं शिकून घ्यायचं. आम्ही त्यासाठी शनिवारी या ठिकाणी प्रॅक्टिसला येतो. जी गाणी नवीन असतील आणि किंवा आम्हाला सराव करावं लागते, अजून गाणी येत नसते, शिकून घ्यायचं. किंवा हे गीत मी अजून चांगलं कसं म्हणू शकेन. कोणासाठी म्हणत आहे, कोणासाठी, कसं पण म्हणून चालत नाही असं नाही. याचा अर्थ असं नाही की कसं पण म्हटलं तर देव ऐकत नाही, तसं नाही, गैरसमज नको. पण माझा प्रयत्न काय असणार आहे, जे उत्तम मी यामध्ये अजून कसं ट्रेन होऊ शकतो, त्यासाठी मला वाटतं वोकल ट्रेनिंग पण आहे या महिन्यात असणार. का, माझं गायन अजून चांगलं असावं, सुरत असावं, ताल व्यवस्थित असावा, त्यामधले नोट्स, जे म्युझिकल नोट्स आहेत अजून व्यवस्थित, अजून छान, अजून छान. मी आता एक 10 वर्षामागे माझं मी कसं गीत गात होतो हे जर न बघितलं आणि आज बघितलं खूप फरक आहे. भरपूर सराव केला आणि मी सराव करताना नेहमी माझे आवडते गीतकार अमित कांबळे ते गाणी गाऊन सराव करतो, कारण मला त्यांचा आवाज आवडतो, ते कशा प्रकारे गीत गातात. त्यामुळे त्यातून मी शिकतो, कारण मला उत्तम ते द्यायचं देवाला. मी असंच म्हणणार ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तसं परमेश्वर तुला स्वीकारणार नाही असं नाही आहे, तसं पण परमेश्वर स्वीकारणार. पण माझी इच्छा आहे की मी अजून उत्तम परमेश्वराला द्यावं, माझा आवाज अजून उत्तम व्हावा परमेश्वरासाठी, मी अजून सुंदर गीत गावं परमेश्वरासाठी. नाही मी असंच म्हणणार मला एवढंच आहे, आपण असंच आहे बघा, काही प्रॉब्लेम नाही, ज्याची त्याची इच्छा. हालेलुया, हालेलुया. त्यामुळे अशा काही संधी मिळाल्या, तुम्हाला माहिती आहे अनेक ठिकाणी गेल्या काही महिन्यांमध्ये अमित कांबळे यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांच्याशी मी थोडा वेळ बोलत होतो आणि त्यांना मी सांगितलं तुमची गीतं आम्हाला खूप आवडतात, देवाने तुमच्याद्वारे सुंदर आशीर्वादित गीतं आम्हाला दिलेली आहेत, देव तुम्हाला आशीर्वादित करू, अजून अनेक गीतं परमेश्वर तुम्हाला देऊ. आणि सहज विचारलं तुम्ही कसं काय हे गीत गाण्यामध्ये तुम्ही एवढं छान कसं काय तुम्ही स्वतःला कसं डेव्हलप केलं. तर ते म्हणाले माझे वडील क्लासिकल सिंगर होते, त्यामुळे त्यांच्यामधून थोडंफार मला आलेलं आहे. खूप सुंदर आहे ना, व्हेरी गुड. त्यानंतर ते म्हणाले मी आता क्लास लावणार आहे. आम्हीच तुमच्या गाणी लावून क्लासला आम्ही घ्यायला लागलोय, तुम्ही अजून क्लास लावणार आहे म्हणजे कशासाठी. मी त्यांना म्हटलो अजून काय आहे बाकी, नाही अजून उत्तम करायचं आहे मला. हालेलुया, हालेलुया. आश्चर्य वाटलं. काय तुम्ही सांगा त्यांच्या गीतांमध्ये काय, सुरांमध्ये काय कमीपणा वाटतो, पण तरी ते काय म्हणतात अजून मला सराव करून क्लास लावून अजून पुढचं लेवल शिकायचं आहे. मग आश्चर्य वाटलं, आम्ही तर काहीच नाही. मग तरीही परमेश्वर प्रत्येकाचा आवाज, आराधना, स्तुती ऐकतो, कसंही असो. हालेलुया, हालेलुया. याचा अर्थ तसंच असू दे म्हणून बसू नका, प्रयत्न करा, त्यामध्ये अजून काय करता येईल, अजून किती सुंदर करता येईल, उत्तमते देण्याचा प्रयत्न. त्यामुळे असं सराव करा. जेव्हा असं आधीमध्ये गीत गाण्याची संधी मिळते, गाणारपणसाठी सराव करून गीत म्हणा. कोणासाठी म्हणतोय आपण, देवासाठी. देवासाठी स्तुती यज्ञ त्या गीतांद्वारे देण्याचा प्रयत्न करू शकतोय. काम करत असता गीत गाऊ शकताय,
दुसऱ्यांना त्रास देऊ नये. समजा इथं तुम्ही ज्या ठिकाणी कामाला आहे तिथं तुमचे बॉस मालक त्यांचं काहीतरी मीटिंग चालू आहे, काहीतरी मीटिंग चालू आहे. आता आजकाल काय झूम मीटिंग असते, गुगल मीट असते, काय काय जणांचे ऑफिस आहे, मीटिंग चालू आहे आणि तुम्ही शेजारीवर जिसने आकाश बनाया, त्या बाबतीत पण शिस्त आहे. कुठं कसं किती आवाजाने, त्या बाबतीत पण शिस्त आहे. मग ते मालक काय म्हणणार, 1-2 वेळा सांगून बघणार, त्यानंतर नको म्हणणार. मग आम्ही अति आध्यात्मिक, सैतानच आहे म्हणून मला काढले, मी आराधना करू देत नाही मला. तुम्हाला शिस्त भान पाहिजे. तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये आहे, कुठं आहे, काय करतोय याचं भान आम्हाला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. या गोष्टी आम्हाला माहित असायला पाहिजे. कामाच्या ठिकाणी गाडी चालवत असता हे गीत काय करतात माहिती का, आम्हाला उंचावतात. जेव्हा 2022 मध्ये वडील वारले त्यावेळी मी पण हादरून गेलो होतो, पण दिसणार नाही तुम्हाला. मी दिसलो का बाबा, एकदम डल झालं, मोडून काय असं झालं तसं झालं असं काय दिसलो का, पण मी मोडलो होतो. पण कुठं, वैयक्तिक देवाच्या सानिध्यात. आणि त्यावेळी 2 गीतं होती जे मला ताकद द्यायची. 2 गीतं मी सांगितले, सांगा बरोबर. तुझ पर ही मेरा भरोसा, दुसरं तू मेरा भरोसा. 2 गीतांनी असलं ताकद दिली त्यावेळी. चाहे जमीन टूटकर चूर हो तब भी मैं, ते गोलकडे नुसतं लक्ष द्यायचं. त्याचा अर्थ काय माहिती का, माझ्या पायाखालची जमीन तुटून चिंध्या होऊन नष्ट झालं तरीही विश्वास की अरणी डगमगाए तब भी मैं, माझ्या विश्वासाचा प्रत्येक धागा जरी डगमगायला लागला तरीही भरोसे के लायक जब कुछ ना रहे, भरोसा करण्यासारखं काही राहिले नसलं तरीही तुझ पर ही मेरा भरोसा है, तरीही मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. किती सुंदर ताकद मिळायची ना ते गीत म्हणताना. त्यानंतर उठती लहरों में डूबती नैया में, परमेश्वरा सगळं अशी परिस्थिती आहे की लाटा आल्यासारखं झाले, बुडल्यासारखं अवस्था आहे प्रभू. कामाच्या बाबतीत असं आहे, मंडळीच्या बाबतीत असं आहे, याच्या बाबतीत तसं आहे, त्याच्या बाबतीत तसं आहे. तू ही है मेरा कप्तान, बस संग मेरे इस घर में आ, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु. एक गीत गात असताना असे बोल असतात त्याचे. त्याच्या आधी अजून एक गीत होतं, ते तर आपल्या भाषेतलं नव्हतं, बाहेरच्या भाषेतलं होतं. कुठलं मला वाटते अरामाईक किंवा इब्री आहे. Isesio quando dinamos Dios, 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 quando dinamos, काय अर्थ सांगा बघू. अन्य भाषा वापरली आम्हाला ती. याचा अर्थ आहे तूच तो एकमात्र खरा सर्वशक्तिमान परमेश्वर आहेस, तुझ्याशिवाय कोणी नाही. आयोस या शब्दाचा अर्थ पवित्र, पवित्र, पवित्र. हे 2च नाही. मी सांगतो अक्षरशः एका गीतामध्ये मी 1-1, 1.5 तास घालवले. एकच गीत असंच नुसतं भावून, त्यामध्ये हृदय मन भावून. हालेलुया. गायनामध्ये ती शक्ती आहे, ती शक्ती आहे. नुसतं गीत म्हणायचं नाही, त्याच्या मागे एवढं सगळं आहे. हे जे गीत आहे आयोस,
हे ॲक्च्युली त्याचं नाव लक्षात नाही मला, ज्यांनी केलं ते. एक दिवस आपल्या खोलीमध्ये आराधना करत असताना त्यांना त्यांचा आत्मा स्वर्गात उचलला गेला. आणि जेव्हा स्वर्गात उचलला गेला त्यावेळी हे गाणं तिथं सुरू होतं. हे गाणं तिथं सुरू होतं आणि हे आश्चर्यचकित झाले. तिथला तो म्युझिक आणि तो वातावरण, ते सूर आणि ते ताल. आणि जेव्हा ते आराधना सोडून त्यांना यायची इच्छा नाही, पण काय आहे, अजून इथलं वेळ संपलेला नाही, परत यायलाच पाहिजे. त्यानंतर ते आल्यानंतर एक म्युझिक प्रोड्युसर होते, म्युझिक कंपोजर होते. त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणतात, तिथल्या वाद्यांचा जो आवाज आहे ते इथं बनवता येत नाही मला, पण जितकं आपल्याकडे उपलब्ध आहे तेवढ्यात मी बनवलेलं आहे. आणि तंतोतंत बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण हे त्याच्या 10% पण नाही असं म्हणे. जगामध्ये इतकीच वाद्य आहेत, एवढंच आहे आपल्याकडे सामग्री, तेवढ्यानेच बनवतात. इतकं सुंदर गीत आहे ते. मी मराठीत भाषांतर करून ठेवले आणि मराठीत म्हणतो. हालेलुया. मला वाटतं नॉनस्टॉप वर्षाच्या वेळी एकदा मी घेतलं होतं हे गीत. गीत गायनामध्ये पियानो भयानक सामर्थ्य आहे, भयानक सामर्थ्य. जो वैयक्तिक प्रार्थनेच्या वेळेमध्ये तुम्ही असे गीत निवडून बसा, मला वेळ गेलेला समजणार नाही. असं तुम्ही वाहून जाल त्या गीतांमध्ये, त्याचं गुणगान करण्यामध्ये, जय जयकार करण्यामध्ये. हे गायनाचं जे शिस्त आहे तुम्हाला नॉनस्टॉप वर्षिपच्या वेळी बघायला मिळेल. नॉनस्टॉप वर्षिपच्या वेळी कोण इकडे तिकडे बघत, मी सांगितलेलं नियमच लावून ठेवले का, या गायनाची शिस्त आहे ते. मी माझ्या मनाप्रमाणे येणार, म्हणून मी नॉनस्टॉप वर्षिपला काय करतो, गेट बंद करतो, अजिबात याचं डिस्टर्ब करायचं नाही. महान सेनाधीश, राजांचा राजा, सिंहासनावर विराजमान असलेल्या परमेश्वराच्या उपस्थितीत मी माझ्या मनाप्रमाणे कधी पण येणार, त्याला अर्थ नाही. त्याचा आदर करायला शिका. तुम्ही जिथं समजा परमेश्वराची उपस्थिती स्वर्गामध्ये, सतत त्याची स्तुती आराधना सुरू आहे. सतत त्या आराधनेमध्ये तुम्ही असं गार्डनमध्ये फिरल्यासारखं कधी पण येऊ शकता. एकतर तिथं आम्ही मग्न होणार, ती गोष्ट वेगळीच, ती एक शिस्त आहे. हालेलुया, हालेलुया. अनेक जणांना ती शिस्त अजून लावून घेण्याची गरज आहे. स्तुती आराधनाच्या आधी 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट लवकर येऊन बसा, प्रार्थनेला बसा. अनेक जणांना येतात, पण ही जी आठवडाभर बडबडत आहे नाही, बरोबर इकडंच सुचणार. तर जेव्हा बाजूला असू दे, आठवडाभर मी तुला भेटतो, बडबडतो, आता माझं बोलणं परमेश्वराकडे असू दे. हे त्याच्यासाठी काढलेला वेळ आहे. 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, जेवढं लवकर होईल या, बसा, चांगलं प्रार्थनेमध्ये राहा. आणि मग अचानक स्तुती आराधना सुरू, किती सुंदर वाटेल तुम्हाला. काही जण म्हणतील आमचं घर लांब आहे, आमचं हे आहे, धुणं धुवायला लागते, पाणी येते, बाजूला ठेव सगळं. ज्याला कारण द्यायचं आहे तो कारण देणार, ज्याला यायचं आहे तो येणार, कारण बाजूला ठेवून येणार. आमच्या घरी विचार करेल, सकाळी गडबड असतं रविवारी, नाश्ता नाही, राहू दे, चल, काय प्रॉब्लेम नाही, नसलं तर चालेल. मी मागं लागलं, झालं काय, झालं काय, विचार झालं काय, झालं काय, पोचायचं, जायचं लवकर. भले रात्री कधी कधी 3 वाजलेला असतात, 4 वाजता झोपायला. रविवारी दुपारी जाऊन झोप काढून वेळ मिळाला तर, पण इथं वेळेवर पाहिजे. एक शिस्त आहे. हालेलुया, हालेलुया. तो ओठांनी सन्मान नको आहे, अंतःकरणापासून त्याचा सन्मान करायला शिकायला पाहिजे. आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया. आणि भरून घ्या मोबाईलमध्ये, लावून ऐकत बसा. 4 चौघांना त्रास होईल असं नको.
तुमच्या कार असतील, टू व्हीलर असतील, गाणी ऐकत चला. मला लय आवडते कारमध्ये कधी प्रवास केला तर गाणी सुरू असतात आणि ते मी त्याच्याबरोबरच म्हणत म्हणत छान छान गाणी म्हणत म्हणत. आमेन. आता सध्या तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे सांग इकडं. एखादं गीत तुमचं आवडतं आता सध्या सतत तेच गाणं असते डोक्यात, प्रत्येक काळानुसार अपडेट होत असते. हा येशूघराने कावारे सोन्या. इकडं इकडे विचारले, तिकडून उत्तर यायले. इकडं काय गाडीच नसतं वाटतं, सांगा. हा व्हेरी गुड. अजून हा हा उपकार तुझे कसे विसरू मी. हा या बाजूला अरे बघा इथं नुसतं या बाजूला म्हटली कानाला उत्तर आहे म्हणजे ही बाजू जरा कमी आहे, लक्ष ठेवा, दुरुस्ती करा त्यामध्ये. बर हा हा इथं जास्त आहेत तसे असो. परमप्रधान मैं ना डरूंगा. हा हा तू बाप मी लेकरू. अजून आराधना रोगी. हालेलुया. किती गाणी आहेत. तुम्हाला सांगतो, तुम्ही एखादं गाणं घेऊन बसा नुसतं आराधना करत आणि त्या बोलवर मन आणि हृदय लावा. तुमचं वेळ गेलेलं तुम्हाला समजणार नाही. आश्चर्य तेरे कितने कैसे मैं उनको बयान करूं. एक एक तास निघून जाते. गायनामध्ये एक वेगळं सामर्थ्य आहे. ऐका भरपूर, गा भरपूर. कोणासाठी गातोय? परमेश्वरासाठी. त्याची स्तुती, त्याचं जय जयकार, त्याचं गुणगान, त्याला गौरव देणे, स्तवन करणे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यामुळे जितकं आम्हाला हे गायनाची शिस्त लावून घेता येईल तितकं लावून घ्या, कारण हे अजून परमेश्वराजवळ आम्हाला घेऊन जात आहे. आमेन, आमेन. अजून तुला मी जाणून घ्यावे, अजून तुला मी जाणून घ्यावे, अजून तुझ्या जवळी यावे. ही एक प्रार्थना सुद्धा आहे. प्रभू अजून मला तुझं जाणून घ्यायचं आहे. एक गीत पण आहे आणि एक प्रार्थना पण आहे. हालेलुया. अशी गाणी निवडून बसा, तुम्हाला वेळ गेलेला कळणार नाही. आमेन, आमेन. आणि कधी कधी जेव्हा तुम्ही ह्यात गुंतून जाता तुम्हाला उठू सुद्धा वाटणार नाही. हालेलुया, हालेलुया. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये गायनाचं शिस्त आत्मिक जीवनासाठी एक महत्त्वाचा भाग असलेली गोष्ट आहे. त्यामुळे हा शिस्त आमच्या जीवनामध्ये आम्ही लागू करायचं आहे, लावून घ्यायचं आहे. आणि नक्कीच त्याचे फळ बरेच आहे. आमचं दडपण निघून जाते, भीती निघून जाते, गोंधळ निघून जाते, आयडियाज मिळतात, भरपूर गोष्टी आहेत, भरपूर त्याचे फायदे आहेत. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये हे शिस्त, गायनाची शिस्त लावून घ्या. घरामध्ये तुम्ही काम करत असता गीत गात काम करा, मग प्रॉब्लेम. येता जाता गीत गात त्याचं गायन करत, स्तुती करत ये जा, काय अडचण नाही. कुठे निवांत बसलाय गायन करा. राग आला तर सगळ्यात जास्त गायन करा. काय म्हटलं तसं? हा, राग शांत होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
जेव्हा तुम्हाला राग आला जोरात, असं वाटायला लागलं की हात उचलायचा, पाय उचलायचा, हे करायचं ते करायचं आहे, एखादं गीत म्हणा, ते गीत संपायचं, तुमचा राग शांत होते का नाही बघ. बघा किती गायनाचे किती फळ आहेत बघा. आमेन, आमेन. पुढील भागामध्ये काय असणार आहे? काय आहे? देण्याचे शिस्त काय आहे, पुढील भागामध्ये आम्ही पाहणार आहोत. हालेलुया, हालेलुया.